नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2021 महा-टी-टी एक्झामसाठी महत्त्वाचा व स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजेच बालमानसशास्त्र या विषयावरील गेस प्रश्न पाहणार आहोत। तर गेस प्रश्नांचे चारही पर्याय मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्यामुळे एका प्रश्नातून निर्माण होणाऱ्या आणखीन 3 प्रश्नांची तयारी आजच्या व्हिडिओमध्ये तुमची होणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर आपली शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ही 31 ऑक्टोबरला नियोजित आहे। आता आपल्याला 35 दिवसांचा कालावधी उरलेला आहे। 35 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं नियोजन कसं असलं पाहिजे, तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायला पाहिजे। आता म्हणजे जे मागच्या वर्षीचे गेस प्रश्न आहेत, मागच्या वर्षीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आलेत, त्यांचे ॲनालिसिस करून आपण एक गेस प्रश्न तयार करायचे की यावर्षी कशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे। तर 2013 पासूनचे टी-टीचा पेपरचा अभ्यास जर आपण केला तर बरेचसे प्रश्न, म्हणजे समजा यावर्षी एखादा प्रश्न आला तर त्याच्या ऑप्शनवरचा प्रश्न दुसऱ्या वर्षी येतोय, म्हणजे अशा प्रकारे आपण ॲनालिसिस करून आता काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत। तर आता मानसशास्त्रामधल्या आज आपण एक 35 ते 40 प्रश्न बघू, जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील, आणि ह्या सर्व प्रश्नांचे चारही पर्याय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। म्हणजे एका प्रश्नातून निर्माण होणाऱ्या आणखीन 3 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर आता लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सुरुवात करूया। प्रश्न पहिला, वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रेरणा। प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणे। तर आता आपण उरलेले जे 3 पर्याय आहेत, कल्पना, भावना, प्रतिमा, आता या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी हे प्रश्न काही घेतले होते, परंतु एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डेफिनेशन सगळ्या काही लक्षात राहणं शक्य नाही, त्याच्यामुळे मी काय केलं आहे, परत काही रिपीट क्वेश्चन घेतलेले आहेत, परंतु हे तुम्हाला डेफिनेशन एक्झाममध्ये येण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे। तर आता आपण कल्पना, भावना, प्रतिमा आणि प्रेरणा या सर्वांचे आपण डेफिनेशन बघणार आहेत। प्रेरणेची डेफिनेशन तुम्हाला कळाली। प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेची व्याख्या काय आहे, तर वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होय, हे आता तुम्ही पाहिलं। यानंतर कल्पना म्हणजे काय, आता एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन येतो, प्रतिमांची जुळवाजुळव करून एक मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे प्रतिमांची जुळवाजुळव करून एक मानसिक चित्र तयार होतं, या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। ही झाली कल्पनेची व्याख्या। कल्पना म्हणजे काय, प्रतिमांची जुळवाजुळव करून एक मानसिक चित्र तयार होतं, त्या प्रक्रियेला कल्पना असं म्हणतात। फक्त या ठिकाणचा की पॉईंट आहे तो लक्षात ठेवायचा, प्रतिमांची जुळवाजुळव करायची आणि एक मानसिक चित्र तयार करायचं, त्याला काय म्हणतात, कल्पना। यानंतर भावना म्हणजे काय, भावनेची व्याख्या काय आहे? भावना म्हणजे मानवी मनातील आंदोलनांना भावना असे म्हणतात। मानवी मनातील आंदोलनं म्हणजे भावना। यानंतर प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणे। चौथा पर्याय आहे प्रतिमा म्हणजे काय? प्रतिमा म्हणजे, तर प्रतिमेची व्याख्या तुम्ही जरा लक्षात ठेवा, महत्त्वाची व्याख्या आहे। प्रतिमा म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपक समोर नसताना मनात निर्माण होणारे मानसिक चित्र म्हणजेच प्रतिमा होय। म्हणजे कुठलाही उद्दीपक आपल्या समोर नसतो तरी पण आपल्या मनातल्या मनात एक आपण चित्र तयार करतो, त्याला काय म्हणतात, प्रतिमा असं म्हणतात। तर आता तुम्हाला मी चारही पर्याय एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत। तर आता यानंतर बघू आपण प्रश्न 73वा, मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मास्लो यांनी मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना केली होती। तर मास्लो यांच्याबद्दल माहिती घेऊ। मास्लो एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। त्यांचा अ थेरी ऑफ ह्युमन मोटिवेशन ही जी थेरी आहे ती मास्लो यांची आहे। अ थेरी ऑफ ह्युमन मोटिवेशन। मोटिवेशन म्हणजे काय, प्रेरणा। तर प्रेरणा यासंबंधी कुठलाही एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये तुम्ही मास्लो हे उत्तर लिहू शकता। आता कसं आहे, आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं शक्य नाही। टी-टीच्या एक्झाममध्ये तुम्हाला अगदी सगळंच उत्तर कंप्लीट म्हणजे माहिती पाहिजे असं नाही, तुम्ही अंदाजे गेस करू शकतात, कारण आपल्याला कसं आहे, पूर्ण पेपर सोडवायचं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं काही निगेटिव्ह मार्किंग नाही। त्याच्यामुळे तुम्ही मास्लो म्हणजे प्रेरणा हे तुम्ही लक्षात ठेवा। प्रेरणाची जी थेरी होती, मोटिवेशनची जी थेरी होती ती मास्लो यांची होती। यानंतर आता आपलं उत्तर झालं मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली होती? तर त्यांनी मानवी ज्या गरजा आहेत त्याचं त्यांनी वर्गीकरण केलं होतं। आता मास्लोबद्दल माहिती सांगतो। मानवी गरजा त्यांचं म्हणणं होतं की शारीरिक, सुरक्षाविषयक, सामाजिक, इस्टीम म्हणजे काय, आदर, कौतुक याच्याविषयीच्या गरजा, समाजाने आपला आदर केला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, अशा प्रकारच्या इस्टीम, आणि स्वतःची वास्तविकता जाणली पाहिजे, सेल्फ रिअलायझेशन, अशा प्रकारच्या गरजांची त्यांनी श्रेणीबद्ध मांडणी केली होती। आता त्यांची श्रेणीबद्ध मांडणी मी तुम्हाला समजावून सांगतो। त्यांचं म्हणणं होतं की शारीरिक गरजा असतात, जसं की ज्या गरजा आपल्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या त्या शारीरिक गरजा, अन्न, पाणी, श्वसन। सुरक्षाविषयक गरजा असतात, म्हणजे आर्थिक सुरक्षा,
आरोग्यविषयक सुरक्षा, अपघातापासून वाचण्याची सुरक्षा. यानंतर सामाजिक गरजा असतात. सामाजिक गरजा म्हणजे काय, कुटुंब असलं पाहिजे, मैत्री असली पाहिजे, एक समाजामध्ये आपला गट असला पाहिजे, आपले ग्रुप असला पाहिजे, लोक असली पाहिजे सोबत. ह्या झाल्या सामाजिक गरजा. नंतर इस्टीमच्या गरजा. इस्टीम म्हणजे काय, इस्टीमच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. लोकांनी, समाजाने आपला आदर केला पाहिजे, समाजाने आपलं कौतुक केलं पाहिजे. ह्या ज्या गरजा असतात माणसाच्या, त्याला काय म्हणतात, इस्टीमच्या गरजा. आणि शेवटचं म्हणजे स्वतःची वास्तविकता. स्वतःची वास्तविकता म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. हे जे आहे, तर इतक्या गरजांचं त्यांनी काय केलं होतं, श्रेणीबद्ध मांडणी केली होती. आता तुम्हाला मास्लोबद्दल कुठलाही प्रश्न एक्झाममध्ये आला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. यानंतर आता आपण बिने यांच्याबद्दल माहिती घेऊ. बिने कोण होते? पर्याय पहिला आहे बिने. तर बिने एक फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला होता. आणि बिने यांच्यावर प्रश्न एक्झाममध्ये कोणता विचारला जातो, तर त्यांनी जो फॉर्म्युला तयार केला आहे, बिने यांचं सूत्र होतं बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. हे त्यांचं सूत्र. तर त्यांनी बुद्धिमत्तेचं एक सूत्र तयार केलं होतं. ते सूत्र काय होतं, बुद्धिमत्ता म्हणजे आपली IQचं सूत्र त्यांनी तयार केलं होतं. मानसिक वय भागिले शारीरिक वय. शारीरिक वय म्हणजे काय, आपलं जन्मवय, जे आपलं सध्या रनिंग एज चालू आहे त्याला आपण काय म्हणतो, शारीरिक वय. मानसिक वय हे वेगळं असतं. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र एक्झाममध्ये डायरेक्टली विचारलं जातं. ते सूत्र कोणी शोधलं, बिने यांनी शोधलं. बिने कोण होते, एक फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला होता. यानंतर पॅवलॉव यांच्याबद्दल माहिती घेऊ. पॅवलॉव कोण होते? पॅवलॉव, आता आपल्याला आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थेरीज बघितल्या होत्या, उपपत्त्या बघितल्या होत्या. उपपत्त्यामध्ये पॅवलॉव यांची एक उपपत्ती होती, अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. तो प्रयोग आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या उपपत्तीचा मला वाटतं 38 मिनिटांचा व्हिडिओ आहे. 38 मिनिटांमध्ये मी 9पेक्षा जास्त उपपत्त्या त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे ज्या काय आपल्या BEdला उपपत्त्या होत्या आणि ज्या TETच्या एक्झाममध्ये विचारले जातात त्याच्यावर प्रश्न, त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही TETच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या तुम्ही बघून घ्या. पॅवलॉव यांच्याविषयी माहिती झाली. पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली होती. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कंडिशनल रिफ्लेक्स थेरी. कधी काय होतं, आता पॅवलॉव यांचे अभिजात अभिसंधान, नंतर स्किनर यांची साधक अभिसंधान. त्या अभिसंधान या 2 शब्दामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो. मग कधी स्किनरला पॅवलॉवच्या जागी ठेवतो आणि पॅवलॉवला स्किनरच्या जागी, असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इंग्लिशला जे पर्यायी शब्द आहेत ते देखील आपण लक्षात ठेवायचे. पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान किंवा त्यालाच काय म्हणतात, कंडिशनल रिफ्लेक्स थेरी, ही तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. पॅवलॉवने कुत्र्यावर प्रयोग केला होता. त्यांची थेरी आहे अभिजात अभिसंधान. यानंतर थॉर्नडाईक यांच्याबद्दल माहिती घेऊ. थॉर्नडाईक आपल्याला माहिती आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. थॉर्नडाईकनी कोणता ग्रंथ लिहिला असा प्रश्न TETच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्यांचा ग्रंथ आहे ॲनिमल इंटेलिजन्स. आणि थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती सांगितली, तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी सांगितलेली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रायल अँड एरर मेथड किंवा चुका आणि शिका. त्याच्यामध्ये माणूस चुकत शिकत असतो. तर थॉर्नडाईक यांनी कोणावर प्रयोग केला होता असा एक प्रश्न निर्माण होतो. तर थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला होता. बघा, पॅवलॉवनी कुत्र्यावर प्रयोग केला, त्यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला आणि त्यांची प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड एरर, चुका व शिका ही त्यांची उपपत्ती होती. तर आता आपण पहा, 4ही पर्यायांचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपले 2 प्रश्न सोडून झालेत आणि आपले 8 ते 10 पेक्षा जास्त प्रश्नांची तयारी 2 प्रश्नामधून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक विषयाचे, आता काल मी विज्ञानचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर विज्ञानच्या व्हिडिओमध्ये 10 ते 12 प्रश्न फक्त घेतले. त्या प्रश्नांची 4ही पर्याय एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. मग त्याच्यातून तुमच्या बाकीच्या आणखीन 10 ते 12 प्रश्नांची तयारी झाली. तर अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला, याला काय म्हणतात की प्रश्नपत्रिकेचं आपलं ॲनालिसिस करणं, प्रश्नांचं ॲनालिसिस करणं. म्हणजे यावर्षी जर समजा पर्याय क्रमांक 1 असेल त्याच्यावर प्रश्न आला, पुढच्या वर्षी पर्याय क्रमांक 2वर प्रश्न येऊ शकतो. मग अशाच प्रकारचे प्रश्न, आणि हे मोजके टॉपिक असतात, कुठल्याही एक्झामला मोजके टॉपिक असतात की तेच परत रिपीट होत असतात. मग ते टॉपिक आपण जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरून आपण गेस करू शकतो की एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं हे 4ही पर्याय आपण जे व्हिडिओ बनवतो आहे, आपल्या सर्व व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच आपलं एक म्हणजे रुटीन आहे की आपण काय करतो आहे की 4ही पर्यायांना एक्सप्लेन करत आहोत. तर तुम्ही अशा प्रकारे ॲनालिसिस करून जर अभ्यास केला तर तुमचा नक्कीच चांगला स्कोर येणार आहे. TET शिक्षक भरतीच्या सर्व एक्झाम तुमच्या क्लिअर होऊन जातील. यानंतर प्रश्न 74वा,
मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? आत्ताच आपण पाहिलं होतं, मानसिक वय ही संकल्पना बिने यांनी मांडली होती. मानसिक वय ही संकल्पना कोणाची आहे? तर बिने यांची ही संकल्पना आहे. यानंतर आता आपण बाकीचे जे पर्याय आहेत या ठिकाणी बघा, या ठिकाणी एबिंगस नावाचा एक पर्याय आहे, थॉर्नडाईक आहे आणि जड आहे. तर या तीनही शास्त्रज्ञाबद्दल आपण आता माहिती घेऊया. तर आपलं उत्तर कळालं, मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? बिने यांनी मांडली. तर बिने यांच्याविषयी आणखीन जर माहिती घ्यायची म्हणली तर त्यांनी काय केलं होतं, IQ म्हणजे बुद्धिमत्तेचा त्यांनी फॉर्म्युला काढला होता, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. तर ती तुम्ही लक्षात ठेवा गोष्ट. यानंतर आता पर्याय क्रमांक 2 बघू आपण. पर्याय क्रमांक 2 आहे एबिंगस. एबिंगस हे नाव तुम्ही ऐकलं असेल नसेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची एकदम डिटेलमध्ये माहिती बघणार आहेत, की यानंतर तुमचं कधी विसरणार नाही. एबिंगस हे एक जर्मन शास्त्रज्ञ होते. एबिंगस म्हणजे जर्मन, आता या ठिकाणी एबिंगहॉस आहे, एबिंगस येईल, ते नावामध्ये आपण जेव्हा मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो त्यावेळेस नाव कमी जास्त होतं. तुम्ही लक्षात ठेवा, एबिंगस त्यांचं नाव होतं हेरमान एबिंगस, जर्मन शास्त्रज्ञ होते. त्यांनी कशावर प्रयोग केले? त्यांची थेरी काय होती? तर मानवी स्मृती, मेमरी जी असते, मेमरीविषयी आता कधीही तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न पडला आणि ऑप्शनमध्ये एबिंगसचं नाव असेल तर 99% तेच उत्तर असणार आहे. कारण आपल्याला एवढे कन्फ्यूज करणारे प्रश्न TETला विचारले जात नाहीत की स्मृतीचा अभ्यास करणारे 2 शास्त्रज्ञांचं नाव एकाच प्रश्नामध्ये देतील. त्याच्यामुळे पर्याय आपल्याला सोपे येतात. थोडी तरी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर येणार आहे. त्यांची थेरी काय होती? स्मृतीविषयक त्यांची थेरी होती. म्हणजे मानवी स्मृती शिकण्याची क्षमता मोजण्यासाठी त्यांनी प्रयोग केले होते. मानवी स्मृती आणि आपली शिकण्याची जी क्षमता असते, म्हणजे ॲबिलिटी टू लर्न जी आपली आहे, शिकण्याची क्षमता मानवाची आहे, आणि मानवाची जी मेमरी आहे, स्मृती आहे, तर त्याच्यावर त्यांनी प्रयोग केले होते. एवढी जरी तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली तरी एबिंगसवर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. तर त्यांचं एक होतं फॉरगेटिंग कर्व होता त्यांचा, म्हणजे विस्मृतीचे वक्र. आता आपण लर्निंग कर्व पाहिला होता, म्हणजे आपला जो अध्ययन वक्र जो आहे तो आपण पाहिलेला आहे. मात्र एबिंगसचा काय आहे? विस्मृती वक्र आहे. विस्मृती वक्र कोणाचा, असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला तर त्याचं उत्तर आहे एबिंगस. विस्मृती म्हणजे काय? विसरण्याचं जे वक्र आहे, ग्राफ आहे, तो त्यांनी तयार केला होता. म्हणजे माणूस कसा विसरतो, कधीपर्यंत विसरतो, याच्याविषयी माहिती, म्हणजे स्मृती, मेमरी यांच्याविषयी माहिती एबिंगसनी सांगितलेली होती. नाव त्यांचं आहे हेरमान एबिंगस, जर्मन आहेत, आणि त्यांनी मानवाच्या स्मृतीवर त्यांनी प्रयोग केले होते. तर या ठिकाणी तुमची आता कन्सेप्ट क्लिअर झाली. आता नेक्स्ट थॉर्नडाईक यांच्याबद्दल आपण आत्ताच माहिती पाहिली. थॉर्नडाईक कोण होते? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला आणि प्रयत्नप्रमाद त्यांची थेरी होती. चुका आणि शिका ही त्यांची थेरी. यानंतर आपण आता जड यांच्याविषयी माहिती पाहू. तर जड यांच्याविषयी एक्झाममध्ये कसा प्रश्न येतो, तर त्याच्याविषयी एकच प्रश्न येण्याची शक्यता जास्तीत जास्त. लक्षात ठेवा, जड यांची उपपत्ती कोणती? तर जड यांची अध्ययन संक्रमणाची उपपत्ती होती. परंतु अध्ययन संक्रमणाच्या आणखीन देखील 2-3 उपपत्त्या आहेत. त्याच्यापैकी जड यांची उपपत्ती कोणती? तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. जड यांची अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती होती. सामान्यीकरण उपपत्ती कोणाची? तर जड यांची, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मांडला होता. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांचा आहे. यानंतर बाकीचे पर्याय पाहू आपण आता. टर्मन, थर्स्टन आणि बिने. आता बिने यांच्याबद्दल तर आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे. आता टर्मन आणि थर्स्टन हे कोण आहेत, यांच्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपण आता पाहूया टर्मन यांच्याविषयी माहिती. त्यांचं नाव आहे लुईस टर्मन. ते एक अमेरिकन लेखक आहेत, रायटर आहेत. तर त्यांनी इंटेलिजन्स या विषयावर लेखन केलेलं आहे. इंटेलिजन्स या विषयावर लेखन कोणाचं? तर टर्मन यांचं आहे. ते अमेरिकन लेखक आहेत. यानंतर तिसरा पर्याय आहे थर्स्टन. थर्स्टन कोण आहेत? तर ते एक अमेरिकन आहेत. त्यांनी तुलनात्मक निर्णयाचा जो नियम आहे, तुलनात्मक म्हणजे लॉ ऑफ कम्पॅरेटिव्ह जजमेंट, तुलनात्मक निर्णयाचा नियम हा थर्स्टन यांनी काढलेला आहे. आता तुम्ही जेव्हा आपला व्हिडिओ बघता तेव्हा तुम्ही समजा एखादी वही घेऊन देखील साईडला बसू शकता, किंवा नोट्स तुम्ही, आता मी जेव्हा सांगतो यांच्याविषयी माहिती तेव्हा पटपट तुम्ही नोट्स काढून घ्या आणि त्या नोट्स तुम्ही नंतर वाचू शकता, किंवा परत देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पण
सगळ्यात चांगलं आहे की तुम्हाला जर एखादं वाटलं पॉईंट की हा पॉईंट विसरण्याची शक्यता आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवत जा, म्हणजे TETच्या एक्झामच्या आधी तुम्हाला एकदा फास्ट रिवाईज करता येईल. टर्मन यांच्याविषयी माहिती पाहिली आपण. त्यांचं लिखाण कशावर आहे? इंटेलिजन्स या विषयावर त्यांचं लिखाण आहे. अमेरिकन लेखक आहेत. आणि थर्स्टन यांच्याबद्दल माहिती, लॉ ऑफ कम्पॅरेटिव्ह जजमेंट म्हणजे तुलनात्मक निर्णयाचा जो नियम आहे तो थर्स्टन यांचा आहे. बिने यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, त्यांनी IQचा फॉर्म्युला काढला होता. तर या ठिकाणी आपले 4ही पर्याय एक्सप्लेन झाले. महत्त्वाचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी सांगितला? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी सांगितला होता. यानंतर पुढचा प्रश्न, बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी सांगितला? अनेक घटक, उत्तर आहे थर्स्टन. पहा या ठिकाणी थर्स्टन यांच्याबद्दल आपल्याला आणखीन एक पॉईंट भेटला. थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत सांगितला होता. द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे? तर द्विघटक सिद्धांत हा स्पियरमन यांचा आहे. आणि अनेक घटक सिद्धांत कोणाचा आहे? तर थर्स्टन यांचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू, बुद्धिमत्तेसंबंधी बहुआयामी सिद्धांत कोणी मांडला? बहुआयामी सिद्धांत, तर उत्तर आहे गिलफोर्ड यांनी मांडला होता. बुद्धिमत्तेसंबंधीचा बहुआयामी सिद्धांत कोणाचा? गिलफोर्ड यांचा आहे. तर आता आपण बाकीचे जे पर्याय आहेत त्यांच्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर बाकीच्या पर्यायामध्ये असलेले जे या ठिकाणी टर्मन, स्पियरमन आणि थर्स्टन या तीनही पर्यायाबद्दल आपण मागच्या क्वेश्चनमध्ये माहिती पाहिलेली, त्याच्यामुळे आता ते रिपीट करण्याची आपल्याला गरज नाही. त्यामुळं आपण आता पुढचा प्रश्न बघू. गिलफोर्ड यांच्याविषयी माहिती लक्षात ठेवा. बुद्धिमत्तेसंबंधी बहुआयामी सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघू, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? गतानुभवांचं पुनरुज्जीवन म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे विचार. विचार म्हणजे काय? तर गत अनुभवांचं पुनरुज्जीवन म्हणजेच विचार. आता विचाराची या ठिकाणी तुम्हाला व्याख्या भेटलेली आहे, तुम्ही ती लक्षात ठेवा. तर प्रत्याभिज्ञान, प्रत्यावहन आणि धारणा या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, प्रत्यावहन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. तर त्यांची व्याख्या, आता प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? रेकॉग्नायझेशन, म्हणजे एखादी गोष्ट पाहिली आपण, पाहून आपल्याला एक जुनी गोष्ट आठवते, म्हणजे पाहून ओळखणे म्हणजे काय? प्रत्याभिज्ञान. एखादी गोष्ट बघितली की आपल्याला जुन्या गोष्टीची आठवण येते, त्याला काय म्हणायचं? प्रत्याभिज्ञान. आणि प्रत्यावहन म्हणजे काय? प्रत्यावहन म्हणजे रिकॉल म्हणजे मागे घडलेली एखादी गोष्ट आठवणे, त्याला काय म्हणायचं? प्रत्यावहन असं म्हणायचं. तर दोन गोष्टी या ठिकाणी तुमच्या क्लिअर झाल्या. विचाराची व्याख्या आहे गतानुभवाचं पुनरुज्जीवन म्हणजे विचार. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? पाहून ओळखणे किंवा पाहून आपल्याला आठवणे, म्हणजे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि रिकॉलमध्ये काय आहे? प्रत्यावहन म्हणजे काय? प्रत्यावहन म्हणजे मागे एखादी घटना घडलेली असते. प्रत्यावहन म्हणजे काय? मागे एखादी घटना घडलेली असते आणि त्याच्याबद्दल आपण काय करतो? गोष्ट ती आठवत असतो, त्याला काय म्हणायचं? प्रत्यावहन असं म्हणायचं. यानंतर प्रश्न पुढचा, बिने यांनी सांगितलेले बुद्धिमत्तेचे सूत्र कोणते? तर आपण मग अशीच पाहिलं होतं. त्यांचं सूत्र आहे शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. बिने यांनी सांगितलेलं सूत्र शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन संक्रमणास कोणत्या घटकातून सुरुवात होते? त्याचं उत्तर आहे अध्ययन संक्रमणास ज्ञान या घटकापासून सुरुवात होते. ज्ञान या घटकापासून अध्ययन संक्रमणास सुरुवात होत असते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ज्ञानापासून याला सुरुवात होते. यानंतर एका परिस्थितीमध्ये घेतलेले ज्ञान, अनुभव व कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये साधक, बाधक व विपरीत परिणाम होणे म्हणजे काय? याचं उत्तर आहे साधक, बाधक, विपरीत परिणाम होणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. आता आपण काय पाहिलं? आपण अध्ययन संक्रमणाची या ठिकाणी व्याख्या पाहिलेली आहे. एका परिस्थितीमध्ये घेतलेले ज्ञान, अनुभव, कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये साधक, बाधक व विपरीत परिणाम होणे म्हणजे काय? तर अध्ययन संक्रमण होय. यानंतर एका परिस्थितीमध्ये घेतलेले ज्ञान, अनुभव व कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान घेण्यास अडथळा निर्माण होणे, हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी हायलाईट करा. अडथळा निर्माण होणे म्हणजे काय? तर याला काय म्हणायचं? ऋण संक्रमण असं म्हणायचं. अडथळा निर्माण झाला, प्रॉब्लेम झाला की ऋण संक्रमण झालं. आता संक्रमणाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली. संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणकोणते आहेत? शून्य संक्रमण, धन संक्रमण आणि ऋण संक्रमण.
तर अध्ययन संक्रमणामध्ये जर समजा अडथळा निर्माण होत असेल तर ते ऋण संक्रमण, आणि जर फायदा होत असेल तर ते धन संक्रमण. म्हणजे एका परिस्थितीमध्ये आपण समजा ज्ञान घेतो, अनुभव घेतो, कौशल्य शिकतो, आणि त्याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्ञान घेत आहात तेव्हा काय होतं, प्रॉब्लेम होतोय तुम्हाला, त्याला काय म्हणायचं, ऋण संक्रमण झालं असं म्हणायचं, ऋण संक्रमण. नेक्स्ट क्वेश्चन, डाव्या हाताने केलेला सराव उजव्या हातास उपयोगी ठरणे याला काय म्हणतात, तर याला द्विघटक असे म्हणतात. डाव्या हाताने केलेला सराव उजव्या हातास उपयोगी ठरणे. यानंतर प्रश्न 84वा, गणित विषयाचा धावणे व सायकल चालवणे याच्याशी अर्थार्थी संबंध नसणे म्हणजे कोणते संक्रमण आहे, धन, ऋण, शून्य, द्विघटक. आता गणित हा विषय आपण त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करतो, याचा धावणे, सायकल चालवणे याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणजे समजा तुमचा गणित विषय कच्चा असेल तर तुम्हाला धावायला प्रॉब्लेम येईल का, किंवा सायकल चालवायला प्रॉब्लेम येईल का, किंवा एखादा मुलगा गणित विषयात खूप हुशार आहे म्हणजे तो धावण्यामध्ये एक्सपर्ट असेल का, नाही. त्या दोन विषयांचा एकमेकांशी अर्थार्थी संबंध नाही. त्यामुळं त्याला गणित विषयाचा फायदा धावण्यामध्ये होईल का, नाही. गणित विषयाचा तोटा त्याच्या धावण्यामध्ये होईल का, नाही. ना फायदा ना तोटा, त्याच्यामुळे ते शून्य संक्रमण झालं. शून्य संक्रमण याला म्हणायचं. यानंतर पुढचा प्रश्न बघू, अध्ययन संक्रमणासंबंधी सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली. आपण मगाशीच पाहिलं होतं, जड्ड यांच्याविषयी माहिती पाहत असताना आपण पाहिलं होतं की जड्ड यांनी कोणती उपपत्ती मांडली, सामान्यीकरण उपपत्ती मांडली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांच्या चारही पर्याय एक्सप्लेन करून पाहिलेले आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच शिक्षक भरतीची तयारी करणारे, TET, CTET यांची तयारी करणारे व शिक्षण क्षेत्रातील एक्झाम देणाऱ्या सर्व शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.